देवीशाने रावणाचं घोडं मारलं तिथलं घोडं मारलं. टाइमपास कर नका हो, घ्या पण दिसणार. विचारलंय मला. कशामुळे देवीशाने आहे ना, देवीशाने रावणाचं घोडं मारलं ना तिथे सुरजना खेळ घेताय ना तुम्ही किती काढलं? यायला बंधू भीषण कसं घोडं मारायला लागलं मला माहिती. हाय का बघा. शंभर मारले, मग ढकललं direct. तरी म्हणलं सुरजना खेळात घोडं कुठे मारले हे म्हणलं, शंभर पासून पुढे द्या म्हणजे बरोबर खाली ठेवा मोबाईल. विषय बी तिथं चिकटून राहावं म्हणजे काय नाही आपलं विषयाचं काय अनुसरण वाचा 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 कथा नाही वाचा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय ऐसा विरभाव जाणूना मंगोदरीने सुलोचने लागुना एकांतीने होनी जाना ऐशा परे सांगितले. प्रथमतः गणेशाला वंदन करून परमपूज्य दैवत मन्मथेश्वर यांना चरणी नतमस्तक होऊन परमपूज्य गुरुवर्य आबासाहेब भोसे यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ. या ठिकाणी राजा रावण आहे आणि राजा रावणाला आईर्भाव जाता. आईर्भाव म्हणजे अभिमान, ताटवा वाढला होता. म्हणजेच मी जातो आणि रामापासून असणार ते शिर म्हणजेच असणारा मुंडका असणारा घेऊन येतो असं त्याला राजा रावणाला वाटलं होतं. पण त्या ठिकाणी असणारे सत्य पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. पतिव्रतेच्या आणखी देव सुद्धा राहतात. देवाला सुद्धा पतिव्रतेनं सांगावं तसं वागावं लागतं. पण पतिव्रता योग्यता पाहिजे. नाहीतर लावण महाराज लक्षात घ्या, आमच्या काय पतिव्रता होते, पतिव्रता पतिव्रता आणि पतिव्रता. कारण वर्ता म्हणजे त्याची हाय नाही तेवढी घालवल्याशिवाय पहिलाच शब्द असतो त्यांचा. तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही गप्प बसा. म्हणजे स्त्रीचं परिस्थिती पतिव्रतेचा नियम धर्म असा असतो. पतीच्या शब्दाच्या अंकित राहणं पतिव्रतेचा नियम. आणि 5 पतिव्रतेपैकी असणारी एक मंदोदरी पतिव्रता आहे आणि तिनं असणारा राजा रावणाच्या हाताला धरणं. ताकद काय बघा, आमच्या बी बायका आमच्या हाताला धरतात, पण एक हाताला असतो, दुसरा हात लाकूड असते, चालता का नाही पुढे म्हणतात. आता तुम्हाला त्याचा अनुभव नाही, आम्हाला अनुभव आहे. म्हणजे परिस्थिती अशी असते. आणि इथं मंदोदरीला हाताला धरला गेला, राजा रावणाला एकांताच्या ठिकाणी नेला गेला आणि गुजगुजी असणारा मंदोदरी त्या ठिकाणी बोलू लागले. रावण बोलतो ज्या गोष्टी त्या वग्या मिथ्याचावती तू आसवे जाऊन उठावती श्रीराम बेते झाले. कारण का इथं असणाऱ्या जी गोष्टी आहेत, रावणाच्या गोष्टी आहेत आणि ती मिथ्या आहेत. मिथ्या म्हणजे असणारा सर्व लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार वाया गेला. संसाराच्या ठिकाणी किती जरी वेलधऱ्या घातल्या तर त्या संसाराचा काहीच उपयोग होत नाही. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी या जन्म मृत्यूच्या संसाराच्या ठिकाणी आलेला राजा रावण आहे. आणि आजपर्यंत जे केलेलं आहे ते व्यवहार सर्व असणारा वाया म्हणजे त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. आणि लटका राम आहे का, इथं राम लटका आहे. राम लटका आहे. त्या रामाचं महत्व मला काय तू सांगत आहे, माझ्या समोर काही नको बोलू,
अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावण बोलत आहे. नमो निया रामचरणा तया जावनिया चरणा शिरानुनी सोयीत जाना आपण उद्धारे. ऐक म्हणले परिस्थिती अशी आहे, आपण प्रभू रामचंद्राला शरण मी गेलो. सहज तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या पलकरा सोडवा संसार बंधन तोडावे. पण स्वतःचं बंधन तोडण्याकरता स्वतः सामर्थ्य असतोय. पण या राजा रावणाचा उद्देश एकच होता, आपण एकटं जाऊन काही सुद्धा उपयोग होत नाही. जे सर्वांच्या प्रत्येकाच्या आपल्या या असणाऱ्या धर्माच्या ठिकाणी लोक जन्माला आलेले आहेत, ज्या कुळाच्या ठिकाणी जन्माला लोक आलेले आहेत आणि त्यांचा असणारा उद्धार करायचा आहे. ही सांगायची तुला गरज नाही, ही मला पूर्वीही माहित आहे म्हणणे. आणि याच्याकरताच केलेला 8 तास आहे. आणि खरोखर अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावण बोलत आहे म्हणजे झाल्या विना शरणागता कार्य न साधे त्वरिता आपण स्वयिता करावे निश्चित साधने. कारण परमार्थ करायचा म्हटलं तर आपणच करावं लागतं. लोकांचा जाऊन परमार्थ घडत नाही, कधीच घडत नाही. आपण हे असणारा आपला दिखावा आहे. कारण का न लगते साया जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोडे करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. भगवंताला जर आळवायचं असेल, भगवंत जर आपल्याशी करून घ्यायचा असेल, तरी एका जागावर बसून असणारा एकांताच्या ठिकाणी परमार्थ घडतो आणि तरच भगवंत आपल्याशी बोलतो. नाहीतर आनंद वाचार बोलते बळ त्या काहीचा दयाळ पावे आले. अनेक प्रकारे मारघाटा केलं, अनेक प्रकारच्या सानिध्यात गेलं तर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि तशा प्रकारे ही बातमी असणारी मला कळती. म्हणजे मला हे समजलं होतं, मला एकट्याला भगवंताची प्राप्ती करण्याकरता काही सुद्धा उशीर लागत नव्हता. पण माझं ऐकून घे म्हणले आईसे जाणूनिया चार स्वये करावा विचार दृढ धरुनिया निर्धारा श्री रघुवीरा सेवे माये. आणि त्या ठिकाणी असणारा जसं का म्हणलं, जशा प्रमाणे असणार आपली परिस्थिती आहे. ऐक म्हणले या राजा रावणाच्या नादी लागून मेळ लागत नाही. आपल्या असणारा पतीचं शिर आणायचं आहे. आपणच भगवंताची सेवा करावी लागत आहे. कारण का शरणागत जो भगवंताला शरण जातो, कोणी म्हणतो दरी माता सुलोचना घाली प्रणिपाता येवनी नमिल लंकना ताज्ञा त्वरित मागतसे. आणि अशा प्रकारे मंदोदरीला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. सांगितल्यावर त्या ठिकाणी सुलोचनानं ऐकलं. सुलोचनाला सुद्धा बरं वाटलं. कारण का आपल्या पतीचं शिर मागण्याकरता राजा रावणाला पाठवून काही उपयोग होत नाही. राजा रावण सहजासहजी जाणार नाही. राजा रावणाला सहजासहजी राम शिर देणार नाही. पण आपण असणारा स्वतः जावा. आपणच गेलं तर आपल्याला भगवंत साध्य होईल. ज्या जन्माच्या ठिकाणी आलो आणि त्या जन्माचं सार्थक 100% होणार आहे. आपल्याला देखीला डोळा बैसला म्हणजे तो हा वदने उच्चारी भगवंत समोर बघायचा आहे. कसा आहे आपण त्याचं नाव काय आहे हे आजपर्यंत लक्षात घेतलेलं आहे. पण साक्षात आज बघायला भेटणार आहे.
आणि तो आपल्या हृदयाच्या ठिकाणी साठवण्याचं कार्य आपण करणार आहे. याच्याकरता आपण स्वतःच जावं, कार्य चालावं असा विचार केला. आणि म्हणलं सुलोचना होतं काय करताय? मागावया पतीच्या शिरा घेतो जाईन मी श्रीरामचंद्रा आज्ञा मज द्यावी दश शिरा तू सासुरा सासुरा लागे. आणि बाई त्या ठिकाणी असणारा राजा रावणापाशी असणारी मंडोदरी गेलेली आहे. आणि मंडोदरी म्हणत आहे, सुलोचना म्हणत गेलेली आहे. आणि सुलोचना म्हणत आहे, ससुरजी मामाश्री ऐका, म्हणजे माझी एक इच्छा आहे. मी माझ्या पती देवाचं शिर असणार वांडर मंडळी प्रभू रामचंद्रापाशी घेऊन गेलेले आहे. आणि ते शिर मागण्याकरता मी असणार स्वतः त्या ठिकाणी जाते. आणि स्वतः जाऊन असणार त्या ठिकाणी शिर मागून घेऊन येते. आणि फक्त मला काय पाहिजे, तुम्ही असणार माझे सासरे बुवा आहात, मामांजीनं सांगावं आणि सुनीनं ऐकावं. याच्याकरता तुम्ही फक्त मला आज्ञा द्या, एवढंच माझं मागणं आहे. अशा प्रकारे म्हणतो बोले कश शिरा सीता विरहे विरातुरा तुझं देखून अति सुंदरा श्रीचंद्र सोडिला. राजा रावण पाप आत्मक होता. मनाच्या ठिकाणी राजा रावणाचा पाप होत. आणि राजा रावण म्हणलं, सुलोचना म्हणतात, बाई बाई काय सांगू म्हणले तुला का? अगं ती राम म्हणजे कसा आहे, रामानं जर तुला बघितलं गेलं तर तुझं इतकं सुंदर रूप आहे, इतकं सुंदर रूप आहे. रंभा उर्वशी मेनका तिलोत्तमा अप्सरा या सुद्धा फिका पडत आहेत. एवढं सुंदर रूप आहे. आणि त्या रामाच्या जर मनात आलं आणि तुला जर बघितलं गेलं आणि तुला जर नाही सोडलं तर कसं काय करायचं बाई म्हणजे सांग बरं. याच्याकरता मी सांगतो तसं आहे. अशा प्रकारे असतात. ऐकोनी रावणाचे वचन सुलोचना श्रीराम श्रीरामाचे. मला सुलोचनेला असणारा राजा रावण बोलल्यावर सुलोचना म्हणते, काय आला रावणाचे गते बोलले. गाड वासमोर वाचले की रात सांगतो बरं. ज्ञानी आहे का म्हणले? राजा रावण ज्ञानी आहे का? नाही. अज्ञानाचा पसरा. अज्ञान म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे अहंकाराचा पसरा. आणि ह्याला राम कसा आहे, राम कोण आहे, राम काय रूपाने जन्माला आलेला आहे आणि रामाचे काय कर्तव्य आहे, राम किती श्रेष्ठत्व आहे, काहीच ओळखलेलं नाही म्हणले. याला म्हणजे सासरा असून मोठा असून मोठा म्हणायची सुद्धा किंमत नाही. अशा हे आमचा सासरा आहे. अशा प्रकारे असणारे सुलोचना ते राम पराती सोदरा त्याचे नाम परम पवित्रा नामे पावन चराचर परवीरा परब्रह्म. राम कसा आहे? राम बघा मनुष्यानं जन्माच्या ठिकाणी आल्यावर कसं राहावं? परस्त्री माते समान. परस्त्रीवर कसलंही आपलं काम इंद्रियाची वासना झाली नाही पाहिजे. आई ही आहे म्हणून चाललं पाहिजे. आणि हा राम कसा आहे? परस्त्री सहोदर म्हणजेच बंधू. आपल्या ज्या एक जर सीता सोडली इतरत्र जी स्त्रिया आहेत आणि त्या सर्व असणाऱ्या स्वतःच्या बहिणीसारख्या आहेत अशा सांभाळणारा राम आहे. आणि रामाचं महत्व राजा रावणाला कळलं नाही, कळलंच नाही. रामाचं नका काय कळणार, पण नामाचं सुद्धा नाही कळलं. नामात काय श्रेष्ठत्व आहे, नामात ताकद काय आहे. नाम वाल्मिक ऋषी वाल्या कोळ्यानं घेतला गेला, वाल्मिक ऋषी बनला गेला. नाम
या त्रिभुवनाला तारकास्त्र नाव आहे. नाम या त्रिभुवनाचा उद्धार करण्याची ताकद नामाच्या ठिकाणी आहे. असं रामाच्या नामाचं महत्व माझ्या सासऱ्याला कळलं नाही. अशा प्रकारे असणारी सुलोचना विचार करत आहे. विकल्पना दे रावणाची, कल्पना ही रामापाशी, पापना तळे रघुवीराशी, नाम जगाशी राम कसा आहे? ज्याच्यापाशी विकल्प आहे, ज्याच्यापाशी विकल्प आहे त्याच्यापाशी रामाचं वास्तव्य कधीच राहत नाही. संकल्प असावा, संकल्प असावा पण विकल्प नसावा. संकल्प म्हणजे खरंच आपल्याला भावार्थ प्रेमी रामायण ग्रुपची लक्ष्मण शक्ती मुक्त 16 गंगाखेडच्या ठिकाणी आहे. संकल्प निर्माण झाला म्हणून रात्रीच आनंदाला बसून आपण गंगाखेडच्या ठिकाणी आलो म्हणजे संकल्प आहे. पण विकल्प निर्माण झाला आणि जे विकल्प निर्माण झाला ते घरीच माती उकळीत बसले ते, कारण त्यांना विकल्पामुळे हितवर येऊ देत नाही. तसं राम ज्याच्यापाशी विकल्प आहे त्याला नामाचं काय श्रेष्ठत्व आहे, नामाचं काय महत्व आहे ते कळलेलं नाही. आणि राम कसा आहे आणि राम त्याला कधीच कळू न देणारा असा राम आहे. अशा प्रकारे असणारे सुलोचना कायचे बोलता सुलोचना मंगलयोनी जाना, बेतवया रघुनंदना आज्ञापना देवसे. अशा प्रकारे असणारे सुलोचना राजा रावणाला बोलली. मनाच्या ठिकाणी विचार केला. विचार करा पक्का. कशावर मारायचा शिक्का? राम नामावर मारा शिक्का. इतरत्र शिक्का मारला तर 5 वर्षाची बर्बादी. लक्षात घ्या, कधी कोणाचं चांगलं नाही. पण जर राम नामावर जर शिक्का मारला गेला तर आयुष्याचं कल्याणच. जर तुम्हाला विश्वास नसेल तर या सुताराला विचारा पुन्हा काय असेल. 100% खात्रीशीर सांगतो. म्हणजे राम नाम असं वाया नेणार नाही. अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी विचार पक्का केला आणि म्हणजे राजा रावणाला काय सुद्धा कळत नाही. कोणी मंदोदरीने सुद्धा विचार केला. म्हणजे त्यांच्यापाशी काय उपयोग आहे सांगू. मंदोदरी लगेच असणारी पुढे आले. बाई जागवाई म्हणले तो आणि प्रभू रामचंद्रापासून शिर घेऊन ये. अशा प्रकारे स्वतः सासू असणारे सुनेला आज्ञा देऊ लागली. भविष्यात आज्ञा देत झाला रावा, मग सुलोचना निघ्या पण रामा करावया. काय रावण असत बे खरंच पुण्यवान असायला पाहिजे. त्यालाही माहित होतं काय चाललंय आहे, कशा प्रकारे चाललं आहे. त्या रावणाला पुढचं भविष्य जाणलं गेलं. आपण करतोय अट्टास कशा करता केलाय. शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे एवढा मोठा अट्टास शेवट आनंदाचा व्हावा. ते स्वतःचा नाही सगळ्याचा व्हावा. आज जरी ह्याचा झाला तरी उद्या आपला होणारच आहे. हे राजा रावणाला पुढचं भविष्य जाणलं गेलं. मनाच्या ठिकाणी आनंद वाटला आणि म्हणत आहे सुलोचना जा बाई तू जा आणि प्रभू रामचंद्राची भेट घे. आणि असताना त्या ठिकाणी तू काय कर इंद्रजिताचा शिर घेऊन ये. अशा प्रकारे राजा रावणाला सुद्धा आज्ञा त्या ठिकाणी दिली. एकनाथ माऊली फार सुंदर वर्णन करतात. या यज्ञ जप तप अनुष्ठान जे असणारा ज्या सानिध्याच्या ठिकाणी जायचं आणि ते असणारा भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता ते तपश्चर्या करायचे. आणि ती तपश्चर्या करून सुद्धा भगवंताची प्राप्ती होत नाही.
भगवंताचं स्वरूप बघायला भेटत नाही. सांगा आपण किती दिवस झाले रामायण करतोय, राम कधी भेटलाय का? भेटलाच नाही आणि भेटणारही नाही. कारण का आपलं भाग्याच नाही. आपण फक्त वर्णन करत राहू पण राम भेटणार नाही. पण ती कधी भेटेल? अंत समयाच्या टायमाला, शेवटचा जन्म मरण 180 84 योनी कोटीचा जो फेरा आहे आणि तो फेरा मुक्त केल्याशिवाय होणार नाही. कारण का किती वेळा जन्मावे किती व्हावे फजिल. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारं नाम आहे आणि ते नाम प्राप्त झालेलं आहे. आणि त्या नामाच्या ठिकाणी राम रूपाला अवतरलेला तो राम आहे. तो राम आज खरंच सुलोचना वाटलं. उजळले भाग्य आता आजपर्यंत ज्या जन्माच्या ठिकाणी पाप पुण्य करुणे जन्मा येतो प्राणी नरदेह येऊन हानी केली. हानी नाही म्हणायची, तिनं असताना स्वतःच कल्याण करून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, तैसे गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत झालं त्याच्या जवळ. अंतःकरण निर्मळ शुद्ध सात्विक बुद्धीचा विचाराचं होतं. भगवंताची प्राप्ती होणार आहे आणि भगवंताजवळ राहणार आहे. हेच असणारा तिने विचार केलेला आहे. राजा आणि सुलोचना असणारे प्रभू रामचंद्राच्या भेटीला त्या ठिकाणी निघालेले आहे. हृदये कवळोनी भुजदंड पादचार्याची प्रचंड राम नामे कर्ज नमितंड ध्याना कंड रामाचे वाद अक्षयवाणी हरी हरी. नारी आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयघोष. तुम्हाला त्याला मला अजून एक बार वाचून बोलला नाही पुढचे अशा प्रकारे जय जयकार केला गेला आणि प्रभू रामचंद्राकडे जायचं आहे. प्रभू रामचंद्राची भेट घ्यायची आहे. अक्षयवाण असतो आणि जाता जाता तसं काय जावं म्हणले आणि सर्वांना वाटत 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 आनंदाने असतात. कधी सहगमन करायचंय, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय. अशा प्रकारे त्याने विचार केला. कार्य करत असताना सुलोचना दैवे सखी असांगातिनी रामरूपानुनी ध्यान सुलोचना एकनिष्ठ मने रामस्मरणी चालती जे कथा श्रीरामाचे कटक सुलोचने जाते हरी काली माझे भाग्य जोग रघुकुळ टिळ धावत पळत प्रभू रामचंद्रापाशी असणारे वाहन वाटत वाटत गेलेले आहे. समोर प्रभू रामचंद्राला बघितलं गेलं. आनंद वाटला. जगाचा जगन्निवास आज मी बघितला. समोर राम बघितला गेला. सुलोचना मनाच्या ठिकाणी आनंद वाटला गेला. चालत 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 असताना त्या ठिकाणी गेलेले आहे. हळूवार जसे हत्तीने चालावं तसे आवाज आला नाही पाहिजे. भगवंताच्या देवळात गेलं तर जाताना पाय आपटीत कधी जायचं नाही. भगवंत जागा झाला की सलाम देत ए ते तिकडे जा, मी तुझ्या मागे येत नाही. हळूवार पावलाला आवाज पायाचा आणि पतिव्रतेचं चालणं तसं असतं. हळूवार गेलेले आहे आणि समोर प्रभू रामचंद्राला बघितलं. साष्टांग दंडवत म्हणजे साष्टांग म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराचा अष्टांग पृथ्वीवर टेकलं पाहिजे आणि मुंडका असणारा डोका असणारा प्रभू रामचंद्र देवाच्या पायावर टेकलं पाहिजे असं दर्शन असणारा सुलोचना त्या ठिकाणी घेतलेलं आहे. वानरी देखील सुलोचना रावणे सीता धाडली रावणाला बघितलं म्हणजे रावण बी ह्याला सीता म्हणजे सीतेला आपल्याकडे पाठवून दिला. सर्व वानराला आनंद झाला वानराला. पण या सुलोचना असताना प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं गेलं. वानर म्हणती राम राया जानकी आली माया
पुढे मांडीवरी घेऊन का आसन घातले पद्मासन भुजदंड आणि शिरदान पुढे मांडीवरी घेऊन काय आपण बोलत माझं पामराशी काय थोडपण पायची वाण पायीवरी फोडीले भंडार जाण्याचा आम्हाला मी तो हमाल बारवाई सोडते तुम्ही वैशांच्या मूर्ती तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो संत सद्गुरु ज्याला माई त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कथेच्या अनुसंधानात वळूया. प्रभू रामचंद्राच्या समोर सुलोचना बसलेली आहे आणि ते शिर आणून दिलं. सुलोचनेने पद्मासन घातलेलं आहे. एका मांडीवर ते इंद्रजिताची भुजा आहे, दुसऱ्या मांडीवर शिर आहे. आणि सुग्रीवाने सांगितलं होतं सुलोचने तुला कसं कळलं वानराने शिर म्हणलं इकडं आणलं. त्यावेळेस सुलोचनेने सांगितलं ह्या भुजेने मला देऊन सांगितलं. आम्ही कसा विश्वास धरू असं म्हणले. बोलल्यानंतर आता सुलोचना त्या शिराला साक्षी इंद्रदेव सुग्रीवाने सांगितलंच होतं या रामाच्या समोर जर या शिरानं साक्ष दिली तर आम्ही तुझं म्हणले वचन खरं मानू. काय होत आहो इंद्रजिता स्वामी वानरी तुमचे शिर रणभूमी घेऊन आणले झेलतीयो मी तो राग स्वामी न धरावा. सुलोचना आपल्या पतीशी त्या शिराशी बोलू लागले स्वामी या वानराने रणभूमीवर तुमचं शिर चेंडू सारखं खेळत खेळत आणलं. त्याची विटंबना झाली असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना क्षमा करा. त्यांचा तुम्ही राग मनात धरू नका. सुलोचना म्हणले की आपल्या पती इंद्रजिताशी बोलू लागली. मी तवा तुझी निजदासी प्रतारणान करावी मजसी साक्षे देवनी वानरासी पतिव्रतपणासी साच करी. पती आजपर्यंत मी तुमचा दास्य पत्करलेला आहे. मी जर खरी पतिव्रता असेल तर या वानराने माझ्या पातिव्रत्यावर संशय घेतला. तेव्हा आता यांच्या समोर तुम्हाला साक्ष द्यावा लागेल. सुलोचना आपल्या इंद्रजिताशी शिराशी बोलू लागली. वानरी मांडली माझी छळना तुझं वाचून सांगू कवना ऐसे बोलून सुलोचना करीन मना स्वहस्तेसी. स्वामी या वानरांनी माझी हवेलना मानली आणि आजपर्यंत मी माझं सुख माझं दुःख केवळ तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं आहे. मग आता मी तुमच्याशिवाय हे माझं दुःख मी कुणाला सांगू. स्वामी माझी काय विनंती आहे ती मान्य करा. सुलोचना बोलतात नाना परी उपचारी शिरा लागी प्रार्थना करी शिरन बोले निर्धारी मग अंतरी विचारित. अनेक प्रकारे म्हणलं त्या ठिकाणी सुलोचनेने अनेक प्रकारे त्याला विनवणी केली पण शिर काय बोलायला तयार नाही. सुलोचना मनामध्ये विचार करते मी एवढी आजपर्यंत दास्यत्व भक्ती माझ्या स्वामीची केली आणि तरीही म्हणलं शिर म्हणलं साक्ष देत नाही. सुलोचनेने विचार केला आता पर्याय काय याला. माझं पातिव्रत्य या ठिकाणी साक्षात प्रभुराम जगाच्या मालकाच्या समोर पणाला लागले. काय करावं काय करते सुलोचना. एका शुद्ध भावाविना वर पंक्ती उपचार जाण न करीता बोले शिरापना आता सतीपण दावयासी. सुलोचनेने विचार केला शुद्ध भाव पाहिजे.
महाराष्ट्रात भागवतकार सुद्धा एका ठिकाणी म्हणतात म्हणजे एका भावाविन सर्वता परमात्मे हाता सकळ साधनांचे माता जाण तत्पदा सद्भाव सद्भाव नाही अंतरी बाह्य भक्ती भावेची करी आणि ते भावानुसारे संसारी नाना परिसय त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणते सद्भावाने म्हणले त्या ठिकाणी साधन कुठलंही असू द्या तुमचा भाव त्या ठिकाणी सद आणि सदरूपाने पाहिजे आणि मग म्हणले आता मी माझं पातिव्रत्यपणाला लावते आणि या शिराला साक्ष द्यायला लावते सुलोचनेने विचार केला जरी मी सचे पती बरता आसेन साचार तत्वता तरी साक्षी देव माझा भरता श्री रघुनाथा सक्षम जर मी खरी सत्य पतिव्रता असेल तर हे माझा भरतार इंद्रजित हे त्याचं शिर साक्ष देईल असाच पण म्हणजे एक वेळेस महाभारतामध्ये सुद्धा लागला ज्या वेळेस अज्ञातवासात पांडव असताना नदीच्या तीरावर बसलो झाडावरून एक जांभळ पाण्यामध्ये पडलं आणि सगळ्यांनी विचार केला म्हणजे आता हे वर लावायचं जांभळ परत महागारी चिटकवायचं पहिल्या जोट म्हणले त्या ठिकाणी युधिष्ठिराने म्हणले त्या ठिकाणी मी जर खरा धर्माभिमान असेल धर्माचं आचरण करणारा असेल तर जांभळ वर जाईल एक फुटाने वर गेलं मग म्हणले त्या ठिकाणी भीमदादा आले भीमदादाने आपलं गदा कौशल्यपणाला लावलं अजून एक फुटाने जांभळ वर गेलं अर्जुनाने आपलं म्हणलं त्या ठिकाणी धनुर्धारी विद्यापणाला लावली अजून एक फुटाने वर गेलं नकुल सहदेव यांनी आपापल्या पणीने जे काय आहे सामर्थ्य ते पणाला लावलं शेवटी पाळे आली द्रौपदीची म्हणले द्रौपदी आता तू काय पणाला लावते ती म्हणले मी माझं पातिव्रत्य पणाला लावतो तिनं म्हणलं जर मी खरी पतिव्रता असेल तर हे जांभळ झाडाला लागलं जांभळ झाड फाट्यापर्यंत एकापर्यंत गेलं पण 1 इंच कमीच पडलं सगळ्यांनी संशयानं द्रौपदीकडे पाहिलं म्हणजे आम्ही 5 जण असून सुद्धा म्हणजे तू खरी प्रतिवता आहे का ना आम्हाला शंका आली जांभळ चिटकलो नाही त्यावेळेस द्रौपदी म्हणले ज्या वेळेस त्या सभेमध्ये मी तुम्हाला पाहिलं कर्णाला ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस मला वाटलं होतं हा जर 6वा पांडव असता तर किती बरं झाला आणि कर्ण हा 6वा पांडव होता त्याबरोबर जांभळ चिटकलं पण उपार्थ चिटकलं का म्हणून आज सगळी फळं उपवासाला चालतात पण जांभळ उपवासाला चालत नाही तसं या ठिकाणी सुलोचनानं आपलं पातिव्रत्यपणाला लावला जर मी खरी पतिव्रता असेल तर आज हे माझं शिर माझ्या पतीचं शिर साक्ष देईल पुढं काय बोलते अजून सभाया भ्रांतर्यापन मने मी पतिव्रता असेन इंद्रजिता तुझ वाचून शेष सम्मान सर्वही जरी शरीरानं द्रौपदीनं म्हणलं त्या ठिकाणी पतिव्रता असेल शरीराने पण तिचं मन कर्णावर घेत तसं मी शरीराने आणि मनाने सुद्धा जर तुलाच फक्त व्हायला असेल आणि जगातले सगळे पुरुष मला शेषाप्रमाणे म्हणजे माझ्या वडिलाप्रमाणे जर मी मानले असतील तर तुला या ठिकाणी साक्ष द्यावी लागेल ऐसा असल्या निर्धार साक्षी बोलावी परखरा बोला चेतन हे शिरा पतिव्रता साचार सुलोचना असा निर्धार म्हणलं त्या ठिकाणी सुलोचनेने केला शिर थर दिशे थरकला गेला त्या मांडीवरचं शिर आणि त्या शिर साक्ष द्यायला लागला ए रामा ही सुलोचना ही साक्षात प्रतिव्रता आहे साचार प्रतिव्रता आहे पतिव्रता आहे
असं ते शिर म्हणले आता साक्ष देतंय. ऐकता सतीचे उत्तरा थर थरले अचेतन शिरा देखता श्रीरामचंद्र साक्ष साचार अनुवादे. ज्या वेळेस पतिव्रता सुलोचनेची भाषा म्हणजे ऐकली गेले ते अचेतन असणारं इंद्रजिताचं शिर थरारलं गेलं आणि प्रभू रामाच्या समोर त्या शिरानं साक्ष द्यायला सुरुवात केली. हे सगळे वानर डोळे विस्फारून पाहायला लागले, प्रभू रामचंद्र पाहायला लागले आणि आता शिर कशी साक्ष देत ऐका. जैसा रामचंद्र सत्य सत्य तैसे सुलोचनेचे पतिव्रते जाणून या इत्यंभूते कार्य निश्चिते करी स्वामी. इंद्रजिताने त्या शिराने साक्ष दिली म्हणजे रामा जसे तुम्ही सत्य आहे ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या सत्य तू सत्य तू विठ्ठला देव खरा आहे या सांगितलं शास्त्र. एक देव आहे खरा माया तिला पसारा शरण जावे संत जना आणि सत्य मानावे निर्गुणा. निर्गुण निराकार परमात्मा जसा सत्य आहे तसं रमा सुलोचनाचं पतिव्रत्य सत्य आहे. शिराने साक्ष दिली. ऐसी साक्षी देता शिरा वानरी केला जय जयकार सुखावला श्रीरामचंद्र चिंता तुर लक्ष्मणा. असं शिराने साक्ष दिली. प्रभू रामचंद्र सुखावले गेले, सगळी वानर सुखावली गेली, पण म्हणजे चिंता लक्ष्मण भयाला पडली. का त्याला माहिती होत माझा दादा जर द्यायला लागला ना काय म्हणले देव खोदा देत आहे तो छप्पर फाळके देत आहे काय देईल सांगता येत नाही. ही काळजी म्हणजे लक्ष्मण भयाला पडली. केवळा चेतन हे शिरा साक्ष वदले पैसाचा संतोषुनी श्रीरामचंद्र काय उत्तर बोलता. अचेतन शिरवत आनंद झाला रामाला आणि रामाला आनंद झाला आणि राम प्रभू रामचंद्र सुलोचनेला पुढे काय बोलतात. रघुनंदन मने सुलोचने काय इच्छा ते बोलणे काय मागसी ते देईन सजने प्रसन्न वदनी बोलिला. प्रभू रामचंद्र म्हणते सुलोचने काय पाहिजे काय तुझ्या मनाची इच्छा आहे ना तू मला बोल. आज मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुटलेलं शिर म्हणलं त्या ठिकाणी बोलते अचेतन शिर बोलते काय तुझं पातिव्रत्य माझ्या ही म्हणजे अत्यारीच्या पलीकडतोय पण आज मी तुला द्यायला तयार आहे बोल म्हणलं राम प्रसन्न होऊन बोलतात. सुलोचना म्हणे का श्रीरामा भक्त काम कल्प दुर्मा पती शिर देऊन आम्हा पूर्वजन्मा देऊ नको. सुलोचनेने मागून काय मागितले बघा म्हणे रामा तुम्ही कल्पवृक्ष आहे भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करता. आता फक्त एक करा ते पतीचं शिर मला द्या आणि परत आम्हाला या जन्म मरणाच्या राहतगाडीत परत ह्याच्यात अडकवू नका. ह्याच्यात आम्हाला वेगळं करा. मागणारा मी तेवढाच हुशार पाहिजे. नाहीतर म्हणलं त्या ठिकाणी एक जण मागात गेला देव प्रसन्न झाला आणि आऊ थालीत होता बिचारा. आऊ थालीत होता मला बोल मालका
आज मी तुझ्यावर प्रसन्न काय पाहिजे मला चुन्याची डबीच नाही मला डबी घ्या ऐकायला देव प्रसन्न देवाला काय राजा उदार झाला आणि हाती पोपळा देव तसं मागणार मी तेवढं श्रेष्ठ पाहिजे या ठिकाणी सुलोचनेने मागितलं आम्हाला काय नको कारण ज्या वेळेस जटायू म्हणले रामाच्या मांडीवर मरत होता त्यावेळेस रामाने त्याला अभिवचन दिलं अरे जटायू तू अजिबात दुःख कर नको मी तुला आज जीवदान देतो आपण जाऊ रावणाला मारू जटायू म्हणतो नको द्यावा अरे असलं मरण फलम परत मला एकदा कुठं मला गली बोळात मरून जाईल मला आज मला तुमच्या मांडीवर मरण येतं ह्याच्यासारखं भाग्य कुठले तवा मला काही नको म्हणते सुलोचना हेची देवणी आम्हासा ऐसे मागे सुलोचना संतोष राम रामा पावल अक्षयी निज भवाना आशीर्वचना जान माझ्या आणि हेच मला मागायचं मागणं मागितलं प्रभू रामचंद्र खुश झालं आणि देवादेव सांगितलं तुला अक्षय असं स्थान म्हणजे नाही क्षय म्हणजे नाश ज्याचा कधी नाश होणार नाही भगवंताला जसं द्रोह बाळाला दिला आढळ तसं म्हणजे अक्षय स्थान ज्याचा कधी नाश होणार नाही असं स्थान मी तुला दिलं असं रामाने सांगितलं तुझ्या चरणी अक्षय वासा तुझ्या नामी दड्डवीस वासा हेची देवोनी आम्हासा निज धामास बोळवी भगवंता मला तुझ्या पायाजवळ वाचते म्हणून म्हणता संत चरण लागता सहज अरे संताच्या चरणाला लागायचं असतं ते तर छाती काढून जायचं नसतं म्हणून भगवंताकडे जाताना सुद्धा मान झोपवून जायचं आणि असं म्हणजे तुझ्या चरणी अक्षय स्थान दे एवढंच नाही तर तुझ्या नामावर आमचा अखंड विश्वास राहो हे बी वरदान दे आणि निज धामाला आमची बोलवण कर सुलोचनेने मागितलं अनेक होनिया हर्षिवंता काय बोलता रघुनाथ आता उठवीन इंद्रजीता मनोनी हस्त उचलिला असं सुलोचनेने मागितलं रामाला लय आनंद झाला आणि मागून मागून एवढंच काय मागते मला ऐक मला आता तुझा इंद्रजित उठवतो म्हणला असं करून हात वर केला घाबरली की बाकीचे ताव पोलीला हनुमंत वीरा स्वामी हा परोपकार पुरे करावा विचार समग्र आता उदाहरण व्हावे एवढं बोलला हात उचलला राम आशीर्वाद देणार किंवा इंद्रजिताला जिवंत करणार एवढ्या वेळात हनुमंत पडला ओ रामा थांबा थांबा पडला कारण देव भक्ताच्या अंकित आहे देवाला बी त्याच्या मनाने काय करता येत नाही भक्ताने आज्ञा दिली तरच करावं लागते हनुमंत म्हणलं देवा थांबा एवढं लय उदार होऊ नका म्हणला तुम्हाला नाही लय त्रास झाला त्याला मारायला किती आम्हाला त्रास झालाय की तुम्हाला काय माहिती मला ज्याचं दुखणं त्यालाच कळत असतं एवढं लय उदार होणार थांबा झाला एवढा उपकार सुलोचनेवर लय झाला हनुमंत बोलल्यावर बाकीचे कशी लगेच अनुमोदन देतात बघा की आता पुढे तव बोलिला लक्ष्मणा हनुमंताचे वचन प्रमाण स्वामीने करोनी आपण विज्ञापन द्यावे सुलोचने लगेच लक्ष्मण भया हनुमंताच्या बोलण्याला अनुमोदन द्यायला उठलं म्हणलं रामा हनुमंत बोलले का नाही आणि तेवढंच करा बरं म्हणला उगा त्याच्यापेक्षा लय आगाऊ करू नका कारण तुम्ही हनुमंताच्या ऐकण्याच्या बाहेर नाही म्हणून
तुम्ही म्हणलं जेवढी झाली ना कृपा एवढीच करा असं म्हणलं हनुमंत म्हणतील तसं लक्ष्मण भैया म्हणलं प्रभू रामचंद्र बोलतात सुग्रीवजी म्हणले आता सुलोचनेकडे वळतात सुग्रीवा बोले सुलोचने पती शिर घेऊन निघा त्वरिती विलंब न करावा यार्थी जायने चेती निजमाया सुग्रीवजी लगेच पुढे आलं सुलोचना पाहिलं सुलोचने माये तुझ्या पाया पडतो बघ तू कशाला आलती शिर ह्यो की शिर घे आणि निघ बरोबर मला हितलं ह्याला जर कुणाची सगळ्याला भीती होती ह्याला आता एकदा मारायला 14 वर्ष उपाशी राहावं लागलं बिगर झोपटा राहावं लागलं देवाला अवतार धारण करावा लागला आणि म्हणला अजून जर ह्याला उठवलं तर मग लय राडा होईल वाल्या कोळ्याचं सगळं रामायण खोटं होईल त्या बी भक्ताचा मान राखायला पाहिजे तेव्हा सुलोचनेला म्हणजे माये तुला शिर मिळाला निघ बरं म्हणलं आता ऐसे ऐकता वचना शिरबुज दंड कवळना श्रीराम नमस्कार प्रदक्षिणा करुण विनवनी करीतसे असं सुग्रीवाचं बोलणं सुलोचनेनं ऐकलं शिर घेतला तो भुजदंड आपल्या छातीशी कवटाळला प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा 3 घातल्या सुलोचनेनं पुढे उभा राहिले हात जोडलं आणि शेवटचं म्हणलं त्या ठिकाणी रामाला मागायला लागले काय बोलती सुलोचना रामाला ऐके स्वामी रघुनाथा आधीचा दिवस युद्ध वार्ता आपण न करावी सर्वथा वानरापले आवरावे ऐका मला माझ्या पतीचा अंत्यविधी करायचा आहे अग्निसंस्कार द्यायचे आहेत आणि म्हणतात ना मरणादारी सगळं वैर इसरायचं असतं त्वरणादारी मरणादारी बाकीच्या भानगडी सोडून तिथं हजर राहावं लागतं तुम्ही एवढं एक माझ्यावर कृपा करा या